रत्नागिरीतील बारावाड्यांचं आराध्य दैवत किंवा असं म्हणूया रत्नागिरीकरांचं हृदय अर्थात श्री भैरीबुवा यांचा शिमगोत्सव हा गणपती उत्सव झाल्यानंतर प्रत्येक रत्नागिरीकर वाट बघत असतो की आमचा शिमगोत्सव कधी येईल. इतके भैरीबुवांवर प्रेम करणारे हे रत्नागिरीकर आहेत. आणि मग भैरीबुवा कुणाच्या स्टेटसवर असतात, कुणाच्या व्हिडिओमध्ये असतात, कुणी त्याच्यावर चित्र काढतं, कोणी त्याच्यावरती कविता रचतं, कोणी भजन म्हणतं, कोणी गाणी तयार करतं. पण हे सगळं प्रेम, ही सगळी भक्ती भैरीबुवांची आपल्याला दरवर्षी दिसत असते. आणि तरुणाई तर भैरीबुवांवर जीवापाड प्रेम करते. असं हे आमचं दैवत आहे, बारावाड्यांचे ते दैवत आहेत. आज भैरीबुवा आपल्याला दिसले ते कलिंगडावर दिसले आणि अतिशय सुरेख पद्धतीने त्यांचा हुबेहूब चेहरा तिथे रेखाटलेला होता. आणि ज्यांनी तो रेखाटला ते शुभम साळवी आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार. कार्विंग ही एक कला आहे. दगडावरती सुद्धा होतं आणि अशा नाजूक फळावरती सुद्धा कार्विंग होतं. अर्थात कोणतीही कला ही कठीण आहे, पण ध्येय असेल, इच्छा असेल, हौस असेल तर ती साकार होते. तर शुभम, आपण सुरुवातच करूया की ही आवड कशी निर्माण झाली. खरं तर मी जेव्हा माझं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होतो मुंबईमध्ये, तेव्हा एक कार्यशाळा झाली होती एका दिवसाची. त्यावेळी हे सर आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांनी छोटंसं डेमो दाखवलं होतं. तर अनफॉर्च्युनेटली मला तेव्हा ते अटेंड करता नाही आलं, कारण का मी गावी आलो होतो रत्नागिरीमध्ये. आणि त्यानंतर मग कोविडमध्ये टाईम खूप होता सगळ्यांकडे, त्यामुळे मला काहीतरी नवीन शिकायची इच्छा नेहमीच असते. कारण का मी एक आर्टिस्ट आहे, मी वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट करतो. रांगोळी म्हणा, ड्रॉइंग म्हणा किंवा स्केचिंग म्हणा. तर आणि क्रिएटिव्हिटी भरपूर असल्यामुळे आमचा स्वतःचा म्हणजे काकांचा गणपतीचा कारखाना वगैरे आहे. तर आर्ट हे पहिल्यापासूनच आमच्या घरामध्ये सगळ्यांकडेच आहे. तर मग नवीन काहीतरी शिकायची इच्छा होती. मग बाबांना म्हटलं की मी मुंबईला जातो आणि ते कार्विंग शिकतो. तर मी 12 दिवसाचा एक कोर्स घेतला होता. तर 12 दिवसामध्ये मी खूप बेसिक गोष्टी शिकलो होतो त्याच्यामध्ये. पण नंतर मग तो कोर्स झाल्यानंतर तो कोर्स मी कंप्लीट केला. त्यानंतर जेव्हा गावी परत आलो तेव्हा मला फ्री टाईम भेटला, तर म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मग तेव्हा एक संकल्पना डोक्यात होती की मला बेसिक्स माहिती आहेत, तर मी एखादा चेहरा का नाही ट्राय करू शकत. तर मी सर्वप्रथम आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्विंग केलं होतं आणि एक ट्राय दिला. म्हटलं बघूया जमतंय का आपल्याला. आणि ते खूपच सुंदर झालं होतं. आणि तिथपासून मग मला प्रेरणा मिळाली. मी हळूहळू मग अक्षय कुमार झाले, आपले शंकर भगवान झाले, त्यानंतर श्री स्वामी समर्थ, त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा अशा लोकांचे पोर्ट्रेट काढायला चालू केलं. ही कला खूप वेळ घेणारी आहे. तर तू बेसिक शिकलास म्हणजे काय केलंस ते सांग. आणि मग जेव्हा तू हे सगळं करतोस, रेखाटन करतोस, ते कशा पद्धतीने असतं. तर बेसिक याचा अर्थ असा की आम्हाला जे शिकवलं गेलं ते एक मर्यादित होतं की नावं कशी कोरावी किंवा एखादं फूल कसं कोरावं, एक बेसिक डिझाईन कसं कोरावं याचं शिक्षण दिलं होतं. पण प्रत्यक्षात एखाद्याचा चेहरा जेव्हा आपण रेखाटतो तेव्हा त्याच्यातले बारकावे आणि त्यातलं छोटं छोटं जे काम असतं ते काम खूप टाइम कन्झ्युमिंग असतं. आणि जर एखादा जरी कट चुकीचा गेला तरी एखादं एक आर्ट पूर्ण करायला डिपेंड ऑन आर्ट 7 ते 8 तास किंवा 10 तास किंवा त्यापेक्षाही जास्त लागू शकतात. आणि ते कंटिन्युअसली बसावं लागतं. जर एखादा जरी कट चुकीचा गेला तरी ते पूर्ण 5 ते 6 तास सगळे पाण्यामध्ये जातात. त्याच्यामुळे पेशन्स खूप लागतात. आणि तेवढेच बारकावे. तर माझ्याकडे नाईफ आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, एक धारदार नाईफ आहेत. ते 3-4 प्रकारच्या नाईफ आहेत किंवा असे अजून बरेच काही 10-20 टूल्स आहेत. त्या टूल्सच्या आधारे मी ते रेखाटन करतो. सर्वप्रथम मी जे काही फळ जे असेल त्यावर एक स्टिकर पेपर लावून त्याच्यावर ते रेखाटून घेतो हाती. आणि त्यानंतर मग जी आपली नाईफ असते त्या नाईफने त्याच्या ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स कोरून घेतो. त्यानंतर मग ते जे स्टिकर पेपर असतो तो काढून लाईन्स ज्या छापलेल्या असतात त्या लाईन्समध्ये आपल्याला निगेटिव्ह पार्ट आणि जो आपल्याला पॉझिटिव्ह पार्ट असतो तो काढायचा असतो. म्हणजे जो पॉइंट ब्लॅक असतो तेवढा ठेवून जो व्हाईट जे पार्ट असतात ते पार्ट काढायला लागतात. मग जेवढे जे पॉझिटिव्ह पॉइंट ब्लॅक लाइनिंग राहतात मग त्यावर ते चित्र आपल्याला दिसतं. व्हाईट पार्ट निघून काढून टाकावं लागतं. तू जेव्हा शिकायला गेलास तू फ्रूट कार्विंगच केलंस की अजून. मी फ्रूट आणि व्हेजिटेबल कार्विंग दोन्ही केलं. जसं की बीटरूट पासून गुलाब बनवणं किंवा कॅरेट पासून फुलं बनवणं, कुकुंबर पासून फुलं बनवणं, असे वेगवेगळे प्रकार येतात. किंवा एखाद्या पोटॅटो आपला जो असतो बटाटा जो राऊंड असतो त्या राऊंड पोटॅटो मध्ये एक स्क्वेअर
चित्र तयार करून त्यामध्ये आतमध्ये म्हणजे घन आकाराचा जो पोटॅटो तयार करून त्याच्या आतमध्ये एक स्पेअर असतो आतमध्ये, मग तो स्पेअर असा आतमध्ये त्याच्यामध्ये अडकून राहिलेला असतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गार्निश असतील, फुलं असतील, आकृतीमध्ये आकृती अडकून राहते त्या बटाट्यामध्ये. आकृतीमध्ये आकृती अडकून राहते. जशी चौकोनामध्ये गोल अडकून राहते आकृती, असं 3D टाईप. अच्छा. आणि त्यानंतर पंकिन झालं तर पंकिन पासून आपण फिश बनवू शकतो किंवा आपला झिंगा बनवू शकतो, पापलेट बनवू शकतो. त्यानंतर हंस वगैरे, मोर वगैरे यांसारखे प्राणी बनवू शकतो. तसं सेम गाजरापासून छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, गोगलगाय झाली किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे प्राणी ते गाजरामध्ये कार्व करू शकतो. पण मग हे सगळं तू करतोस? हे सगळं मी करतो, पण मी त्याची प्रॅक्टिस तेवढी केली नाही, कारण का मी फोकस चेहरे बनवण्यावर केला, कारण का मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आणि जास्त कठीण वाटलं ते करणं. त्याच्यामुळे मग मी ते जोपासतोय. आणि मी अशा प्रकारे, माझी भाची पण होती, तर तिचं सुद्धा चित्र काढलं, तिला पण खूप आवडलं, खूप लहान आहे. तर अशा प्रकारे म्हणजे मी जेव्हा जेव्हा मला टाइम भेटतो तसं मी प्रॅक्टिस करत असतो. जेव्हा कार्विंग करतोस एखाद्या चित्राचं किंवा एखाद्या चेहऱ्याचं, तेव्हा तू फळ निवडतोस की तू फक्तच कलिंगडावर करतोस? कलिंगडावर करण्याचं कारण असं की त्याची स्किन डार्क असते, सो ते उठून दिसतं, त्यामुळे मी मोस्टली कलिंगडच करतो. बाकी इतर फळ बनायचं असेल तर, जर ॲनिमल्स बनवायचे असतील छोटे छोटे, तर मग कॅरट किंवा पंपकिन या गोष्टींचा वापर करू शकतो. कॅरेट म्हणजे खूपच छोटं, मग त्यावर त्या प्रकारे स्कल्पचर येतात. म्हणजे जसं की सांगितलं, गोगलगाय झाली किंवा झिंगा झाला, किंवा कॅरेट जोडून एक मोठं ब्लॉक तयार करून त्यापासून एखादं फिश कार्व करणं, अशा प्रकारे. आता तुझं जे भैरीबुवांचं कार्विंग आहे ते खूप ट्रेंडिंग आहे आणि सोशल मीडियावर ते अगदी जोरदारपणे शेअर पण होत आहे, कौतुक होत आहे त्याचं. तर तू हे पहिल्यांदाच भैरीबुवांचा चेहरा बनवलास का, हेही सांग. आणि त्याला किती वेळ लागला आणि ते करण्यापूर्वी मनात तुझ्या काय होतं? याची मागे स्टोरी खूप फनी आहे की मी ट्राय करत होतो की आता महाशिवरात्री आले तर भैरीबुवांचं काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात, रत्नागिरीकरांना प्रत्येकाच्या मनात भैरीबुवा बसलेला आहे. तर मला पण असं वाटलं की टाईम होता माझ्याकडे, तर काहीतरी करावं. तर मी 3-4 दिवस त्यांचं ते चित्र ते डिजिटली रेखाटण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते त्याच्यामध्ये मला अपयश येत होतं. पण थोड्या वेळाने मी अचानक काय भैरीबुवाच्या मनात असेलच, त्यामुळे एक सुंदर चित्र माझ्या हातून रेखाटलं गेलं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं, मला वाटलं ते खूपच कठीण आहे, कारण का हे टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यातले बारकावे, त्याची आखणी म्हणा किंवा त्यातले स्मॉल डिटेल्स म्हणा, हे खूप कठीण आहे. तर म्हटलं ट्राय करूया. मग घेतलं ट्राय करायला, आणि हे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त टाइम कन्झ्युमिंग असलेलं माझं आर्ट आहे. आणि याला कमीत कमी 2 दिवस मी करत होतो, 10 ते 12 तास लागले मला करण्यासाठी. म्हणजे जवळजवळ माझी पेशन्स लेवल संपली होती, तरी पण त्याची इच्छा होती कदाचित. म्हणजे बहुतेक तुला देवानी परीक्षा घेतली, तुझी परीक्षा घेतली माझी. मी सतत मनात तेच म्हणते की बहुतेक भैरीबुवा माझी परीक्षा घेतोय, कारण का खूपच माझ्या अपेक्षेप्रमाणे खूप टाइम लागला होता. आणि योगायोगाने त्याची जे चित्रीकरण होतं ते सुद्धा इतकं सुंदर केलं माझ्या मित्राने. तर आणि आम्हाला अपेक्षा होतीच की व्हायरल होईल, पण एवढं व्हायरल होईल असं माहिती नव्हतं. खूपच सुंदर. आणि खरा चेहरा जो आहे भैरीबुवांचा तो त्या कलिंगडावर दिसतो. पण मग त्याचं सोशल मीडियावरती आणण्याची तुझी कल्पना कशी होती? सोशल मीडियावर आणण्याची म्हणजे मी माझे बाकीचे पण आर्टवर्क जे आहेत ते पण मी सोशल मीडियावर टाकले होते, पण त्याला इतका प्रतिसाद नव्हता मिळाला. पण या बाबतीत मी शुअर होतो की जर भैरीबुवांचं केलं तर मला नक्कीच प्रतिसाद मिळेल आणि मला अजून इन्स्पिरेशन मिळेल त्यातून, आणि मी अजून चांगलं काहीतरी करेन याची मला अपेक्षा होती. तू सुरुवातीला जसं म्हणालास की वेगवेगळ्या कला घरातच आहेत आणि तू अजून वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तर त्याविषयी पण सांग. ऍक्च्युली मी ॲज अ शेफ म्हणून काम करतो अमेरिकेमध्ये. आता सुट्टीवर आलोय कारण माझी आई आजारी आहे, तर त्यामुळे मी तिला भेटण्यासाठी म्हणून आलो होतो. अमेरिकेमध्ये मी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणून आहे. माझ्या वडिलांचा पण केटरिंग बिझनेस आहे, जो लहानपणापासून फूडची पण आवड होती मला आणि कला पण जोपासत गेलो. आणि गायनाचाही थोडासा छंद आहे, थोडंफार गायनही करतो. तर असे वेगवेगळे छंद आहेत मला. रत्नागिरीतनं तू अमेरिकेला पोहोचलायस, तर इकडचे सगळे उत्सव सण पण मिस करत असशील? खूपच मिस करतो. तीच मेन गोष्ट जी आहे की मला ती घरी घेऊन येते. तिकडे माझं ह्या गोष्टीमुळे मन लागत नाही, तिकडे आपली लोक नाहीत, आपली माणसं नाहीत.
उत्सव साजरे करायला भेटत नाहीत आणि ती खंत कुठे ना कुठेतरी आहे. तिकडे लाईफस्टाईल आहे किंवा एक वेगळी जीवनशैली आहे, पण हा जो आनंद आहे ना, जो भैरीबुवाच्या उत्सवाचा आनंद असेल किंवा आपण जे एकत्रित सण साजरे करतो याचा जो आनंद असेल, तो आनंद कुठेतरी मी गेली 3 वर्ष मिस करतोय. त्यामुळे मी नक्की परत येणार आहे. अजून 2 वर्ष मी काम करून तिकडे आपल्या रत्नागिरीतच काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि ही जी माझी कला आहे ती कला सुद्धा जोपासण्याचा माझा प्रयत्न असेल. अरे वा, खरं तर हे किती चांगलं आहे की तुला परत भारतात यायचंय. हो. तर इथून असं असतं, इथून जे जातात ते परत येतीलच येत असं नाहीत. येत नाहीत आणि मग आई वडील वाट बघत बसतात. हो. पण आपले सण उत्सवच आपल्याला आपल्या इथे मुळाशी घट्ट धरून ठेवतात, बरोबर आहे ना. जसं म्हटलं की तू गायन म्हटलास, तर एखादं गाणं म्हणू शकशील का? स्वामी समर्थांचं एखादं गाणं म्हटलं चालेल? तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो, स्वामी रंगी नाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगी नाऊनिया स्वामीमय झालो, दाटली या कंठाशी आर्त तारिया जर, दाटली या कंठाशी आर्त तारिया जर, स्वामी भेटीसाठी माझा अडकला या श्वास र, स्वामी भेटीसाठी माझा अडकला या श्वास र, चक्र है जन्मो जन्मीचे, चक्र है जन्मो जन्मीचे, भेदाया निघालो, स्वामी रंगी नाऊनिया स्वामीमय झालो, स्वामी रंगी नाऊनिया स्वामीमय झालो. खूप सुंदर, अतिशय. आणि तुझं कलेवर विशेष प्रेम आहे आणि तू कलेची भक्ती करतोस असंच मला ह्याच्यातनं वाटतंय. आणि हे मला माहीत नव्हतं की तू अमेरिका रिटर्न आहेस, पण तुझ्या वागणुकीवर त्या परदेशातला काही फार परिणाम झाला असं मला वाटत नाही. या निमित्तानं आज शिमगा पण येतोय, तर तू असशील शिमग्याला असं. आणि ही मोठी भक्ती तुझ्या हस्ते भैरीबुवांची झालेली आहे. तुला तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ज्या तुझ्या इच्छा आहेत, तुला भारतात येऊन तुझा स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे, तर स्वामी तर आहेतच, भैरीबुवा आहेत, या आणि आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुझ्या पाठीशी आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा. या निमित्तानं या कलेविषयी तुला जर 2 ओळी सांगायच्या असतील तर सांग. कलेबद्दल बघा, कोणती कला प्रत्येक जणाला एखादी कला तरी जोपासलीच पाहिजे. कला ही त्या माणसाला काय बोलतात, एक शेप देते त्याच्या आयुष्याला, की प्रत्येक कलेमध्ये कन्सिस्टन्सी आली, पर्सिवरन्स आला. कला जी असेल ती कोणतीही कला असू दे, प्रत्येकानं ती आपापली कला जोपासली पाहिजे. आणि माणसाच्या मनात कला असल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याला त्याच्या ज्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल किंवा नोकरी धंद्यामध्ये असेल, तिकडे सुद्धा फोकस करण्यामध्ये मला वाटतं कुठे ना कुठे मदत होते, असा हा माझा स्वतःचा विचार आहे. तर प्रत्येकाने सुद्धा आपापली कला जोपासावी आणि एवढंच म्हणेन. मला वाटतं शुभमने जो काय त्याचा कारकिर्दीचा जो काय पल्ला आहे, की एक तर त्याने वेळ घालवला नाही कोरोनाच्या काळामध्ये आणि तो शिकत गेला आणि फोकस्ड आयुष्य आहे त्याचं. त्याला काय करायचं आयुष्यात त्याला माहिती आहे आणि त्याच्या पाठीशी स्वामी पण आहेत आणि भैरीबुवांची सुद्धा तो नितांत भक्ती करतो. तर याच्यातनं आपण पण सगळेजण प्रेरणा घेऊया की एखाद्या कलेची जोपासना केली तर आपल्याला त्याच्यातनं यश नक्की मिळतं. या शुभेच्छांसह नमस्कार.